बारामतीतल्या लोणी भापकर गावानं आज बंद पुकारलेला आहे। अजितदादांच्या अपघाताचा तपास व्हावा या मागणीसाठी गाव बंद ठेवण्यात आलेलं आहे। तर अजित पवारांचा अपघात झालेला नसून घातपात झाल्याचा संशय या गावकऱ्यांनी व्यक्त केलेला आहे आणि याच अनुषंगानं आज हा बंद पुकारण्यात आला आहे। अजित पवारांचा विमान अपघात नसून तो घातपात असल्याचा संशय गेल्या काही दिवसापासून सातत्यानं व्यक्त केला जातोय आणि या घटनेचा तपास व्हावा म्हणून बारामती तालुक्यातील लोणी भापकर हे गाव आज कडकडीत बंद ठेवण्यात आलेलं आहे। काय नेमकं तुम्ही या ठिकाणी आज मागणी करत आहात? आमचे सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि बलदार संघटनेच्या वतीने एवढीच मागणी आहे की दादांचा जे विमान अपघाती जे निधन झालेलं आहे ती अपघात नसून 100% घातपातच आहे। तर ही आमच्या मनामध्ये कुठेतरी शंका उपस्थित झाली आहे आणि जर चौकशी पूर्णपणे जर नाही झाली तर आम्ही बारामती ते पुणे हा राज्य महामार्ग आम्ही सर्व गावकऱ्यांच्या वतीने आम्ही बंद करण्याचा लवकरच निर्णय घेणार आहे। आज आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची ही भावना झाली की ह्याच्या मागं एखादा बडा नेता असू शकतो, कारण ह्याचा अर्थ की दादांकडे जे खातं होतं अल्पसंख्याक की त्या शाळेंच्या परवानग्या देताना त्या रातोरात तिथं दिल्या गेल्या की ह्या अनुषंगाने की तिथं लगेच सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार घेऊन त्यांनी त्याची सखोल चौकशी लावली तर तो पुढचा भाग तो पुढं होतच राहणार आहे। पण आज आमचा देव हरपला ही आमची पहिली महत्त्वाची खंत आहे। तर त्याच्याकरता आज बारामतीचा आधार वड गेला आमचा की आज आम्हाला आज पालनहार नाही। आज आमचा तालुका कमीत कमी 20 वर्ष मागे गेला असा आपण आज आम्ही मानतोय। पुढची भूमिका ही रास्ता रोकोची असेल आणि अजितदादांचा अपघात झालेला नसून हा घातपातच आहे आणि याची सखोल चौकशी व्हावी। ब्लॅक बॉक्स त्याचबरोबर CCTV हे सगळं जनतेसमोर उघड करावं। अजित पवारांच्या अपघाताची जी आहे ती चौकशी व्हावी, सखोल चौकशी व्हावी अशी मागणी या गावकऱ्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, ABP माझा, लोणी भापकर, बारामती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।